आता सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि ऑलमोस्ट आता मी तयार झालोय. बॅग वगैरे पॅक केलेले आहेत. बॅग पॅक केलेले आहेत. एक नॉर्मल बॅग आहे आणि बाकीचं आहे हे केलंय. इथून मी चाललोय आज पुण्यासाठी. बघूया 2 वाजेपर्यंत पोहोचीन पुण्यापर्यंत. पहिल्यांदाच असं सोलो चाललोय. चला निघूया आता. ऑलमोस्ट मी आता एक 40 किलोमीटर पुढे आलेलो आहे. कोगनोळी टोल नाक्याजवळ थांबून थोडं पाणी पिलं आणि मग आता आणि बॅक टू राईड. मस्त अशी मजा आली हायवेवरनं. फक्त मध्ये मध्ये थोडे पॅचेस आहेत, तेवढं बघून जायला लागलंय आणि आरसा थोडासा हलत आहे. काय होतंय पुढे बघूया. थोडं हाला लागलाय म्हणजे ओव्हरटेक करताना किंवा थोडं फास्ट घेतली ना गाडी की आरसा असा व्हायब्रेट होऊन हे व्हायलाय. बहुतेक नट साईज झालाय. बघू आता. जे मी मगाशी म्हणत होतो ना की आरसा थोडा लूज झालाय आणि हालत आहे. आता 2-3 वेळा तर झालंय. थोडे खड्डे वगैरे आले ना की असं बॅक साईडला सरकत आहे आरसा. हे सरकला असं असा 2-3 वेळा झालंय. बघू आता पुढे कोण मेस्त्री गावला की तिथं आपण रिपेअर करून घेऊ. आता इथे एक पंक्चरवाला दिसलेला आहे मला. आता इकडं सर्व्हिस रोडला घातली गाडी. बघू आता काय आरसा लय हाला लागलाय. ओव्हरटेकिंगला प्रॉब्लेम होणार पुढं. इथं काय रिपेअर होते का बघू. त्याला विचारतो 5 मिनिटाचं काय. इससे बड़ा चाहिए 14-15. वो वही है, सेम ही है ना. हो गया उधर. थँक यू. दादानी बऱ्यापैकी आपल्याला मदत करून हे केलेलं आहे. या गाडी द्यायची आतलं पानं आणून त्यांनी मदत केलेली आहे. आता आरसा बऱ्यापैकी आपला झालेला आहे टाईट. हालत तर काय नाही आहे अजून. आता कागलच्या ऑलमोस्ट पुढे आलेलो आहे मी आणि आता थोडी भूक लागले. कोल्हापूर क्रॉस करून किनी टोल नाक्यापाशी नाश्ता करायचा प्लॅन आहे. बघू आता किती लांब जातो. बरोबर वाजलेले आहेत 9 आणि मी किनी टोल नाक्यापाशी थोडा नाश्ता करेन, कॉफी वगैरे प्यायचं. मग बाकी आपली गाडी अशी लावलेली आहे. 80 किलोमीटर डन.
चला, जय श्री राम. कुठे चाललाय? होय होय होय. कुठे चाललाय? कराडचा. कुठे गेलता? मी इकडे संजय गोडावतला भावाचा मुलगा राहिला, त्याला कपडे द्यायला गेलो. सायकलवर. 300-400 किलोमीटर मी सायकलवरच फिरतो. जबरदस्त. अरे खरंच, या एज काय? हा, जबरदस्त. खरंच जबरदस्त. कुठे निघालाय? मी पुण्याला. नाही ते पण आता तरी दिशा आता पुण्याला. पुण्याला. होय होय. मला ऐकवायला फिरायला. नाही नाही नाही, पुण्याला. हा, चला. बेस्ट. खरंच मस्त चाललाय. जबरदस्त. खरंच काका जबरदस्त आहेत. ह्या एज मध्ये पण एवढाच 300-400 किलोमीटर सायकल वरून करणं म्हणजे खरंच मानलं पाहिजे. 60 ॲट द एज ऑफ 60 कसले फिट आहेत, पोट नाही काय नाही. जबरदस्त खरंच काका, एक नंबर. आता ऑलमोस्ट 150 किलोमीटर आपले झालेले आहेत. 148. आता ऑलमोस्ट 200 किलोमीटर डन क्लॉक केलेला आहे. आता पुण्याच्या अलीकडं थोडं जेवायला किंवा काहीतरी नाश्ता टाईप काहीतरी करेल, कॉफी प्यायचं आणि मग जायचं रूमवर. आता ट्रॅफिक खूप आहे, बहुतेक पुढं ऍक्सिडेंट झालाय. बघू आता काय किती वेळ लागतोय. अरे बापरे, बहुतेक ऍक्सिडेंट झालाय. अरे रे 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 रे, ट्रकच पूर्ण जळाले होते. ते विजवल्यात आता. अरे खरंच अवघड आहे. ऑलमोस्ट आता 2:30 वाजलेत आणि पोचलोय मी. आता फक्त 5 किलोमीटर बाकी राहिले. आता इथून लेफ्ट घेतलं की आहे. तर मंडळी, हा होता माझा छोटासा प्रवास, गडिंग्लज टू पुणे सोलो राईड. जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. टिल देन, राईड सेफ, स्टे सेफ. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.